हरे कृष्णा। चिंता ही माणसाला नेहमी सतावत असते आणि या चिंतेमुळे माणूस इतका जीवनामध्ये गोंधळून जातो की कधी कधी दुःखमय स्थितीमध्येही तो पूर्णपणे जातो आणि म्हणून चिंतेतून मुक्त होणं हे गरजेचं आहे। एकदा एक व्यक्ती अतिशय आजारी असते, हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, डॉक्टर म्हणतात तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि हा व्यक्ती ऍडमिट होतो, डॉक्टरांचा उपचार चालू होतो। 1 दिवस 2 दिवस 3 दिवस म्हणता म्हणता 15 दिवस होऊन गेले, पण त्याच्यावरती उपचार चालू असतात पण त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात। चिंता त्याला सतावत असते की किती बिल येईल आणि ते बिल मी कसं पे करायचं, ह्या सगळ्या चिंतेने तो मनामध्ये खचून चाललेला असतो। डॉक्टर शरीरावरती उपचार करत असतात पण मनामध्ये तो चिंता करत करत मनाने खचून जात असतो आणि शेवटी मनामध्ये भीती निर्माण झालेली असते की किती बिल मला द्यावं लागेल। आणि जेव्हा डिस्चार्जची वेळ येते, डॉक्टरांचा एक सेवक जवळ येऊन एक इन्व्हॉल्व ठेवतो आणि म्हणतो की यामध्ये बिल ठेवलेलं आहे, ते बिल तुम्हाला पे करायचं आहे। आणि हा मनामध्ये इतका घाबरलेला असतो त्याला कळतही नाही की काय करावं आणि हळूच इन्व्हॉल्व उघडतो आणि त्या इन्व्हॉल्व मध्ये लिहिलेलं असतं, थँक्स गॉड फॉर युअर हेल्थ, देअर वॉज नो डेब्ट टू पे। अर्थात त्या एन्व्हलप मध्ये लिहिलेलं असतं की तुझ्या तब्येतीसाठी तू भगवंतांना धन्यवाद दे, तुला कोणतंही ऋण फेडायची गरज नाही। जीवनामध्ये आपल्या अनेक गोष्टी अशाच असतात। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये फार सुंदर वर्णन करतात, वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्या पद्धतीने जुनी वस्त्र आपण टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करतो, आत्माही हा तसाच आहे, जुन्या झालेल्या शरीराचा त्याग करतो आणि नवीन शरीर धारण करत असतो। तेव्हा चिंता करण्यापेक्षा आपण चिंतन करणं गरजेचं आहे, कारण एक ना एक वेळ निश्चित जीवनामध्ये मृत्यू हा येणार आहे। आपण नेहमी भविष्याची चिंता करत राहतो आणि वर्तमान काळ दुःखामध्ये घालवतो। म्हणून भगवद्गीता वर्णन करते की वर्तमान स्थितीत राहा, वर्तमान काळाचा आनंद घ्या, भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमान काळाचा आनंद घ्या। हरे कृष्ण।